जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचे श्लोक व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे निरूपण तुम्हाला सर्वात अगोदर ऐकायला भेटेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। श्लोक क्रमांक 5। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जणी सर्वचीची। श्री समर्थांचा शिष्य परिवार मोठा होता। त्यात एक शिष्य अतिशय विद्वान होता। श्री समर्थांवर त्याची अतिशय श्रद्धा होती। लोभ, मोह, मत्सर वगैरे विकारांवर अल्पावधीतच चांगल्यापैकी जय मिळवणाऱ्याला त्याला कामवासना मात्र भयंकर प्रश्न होऊन बसली होती। आपल्या सद्गुरूंजवळ तशी प्रामाणिकपणे कबुली देऊनही त्यावर त्याची सत्य संकल्पाची समजावणी, मोकळी विचारणा झाल्यावर योग्य जाणीव ऐकूनही त्याच्यात काहीच फरक पडला नाही। एकदा अशीच त्याची कामवासना नको त्या वेळेस खूप भडकली। सगळे शिष्य त्याला हसून नावे ठेवू लागले। श्री समर्थांच्या कानावर ही गोष्ट जाताच त्यांनी प्रसंग ओळखून त्याला सर्वांदेखत खूप चोपून काढला, इतका की 4 दिवस तो जागेवरून उठलाच नाही। तात्पर्य, विकारांच्या अधीन गेल्याने माणसाची फटफजिती ही नक्की होते। हा होता श्लोक क्रमांक 5 व त्यावरील कथा। इथून पुढचे निरूपण तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। धन्यवाद।